नकाशा आहे आपल्याकडे नमस्कार, मी निरंजन प्रकाश भुमकर, वैराग उपनगराध्यक्ष. आपल्या वैराग आणि वैराग भागासाठी जी काय अति महत्त्वाचा विषय होता, वैराग तालुका आणि वैरागसाठी अप्पर तहसील, तर ह्याच्यासाठी आपण 6/10/2025 साठी 25 मध्ये हायकोर्टात कोल्हापूर येथे रिट पिटिशन याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये माननीय कोर्टाने महाराष्ट्र शासनाला आणि कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर ह्याचा निर्णय आपण घ्यावा. शासनाला त्यांनी तालुक्यासाठी 6 महिन्याची मुदत दिलेली आहे आणि कलेक्टरला 4 महिन्याची मुदत दिलेली आहे. कारण आपण बघितलं, आपल्या पिढ्या गेल्या. माझे आजोबा कैलासवासी धन्यकुमार आबाजी भुमकर, तसेच कैलासवासी चंद्रकांत नाना लिंबाळकर यांनी बरेच रस्ता रोको केले, बरेच उपोषण केले, पण आत्तापर्यंत तालुका आपला झालेला नाही. 64-65 मध्ये धन्यकुमार आबाजी भुमकर यांनी कलेक्टर आणि शासनाला पत्र दिले होते. तिथनं आजपर्यंत बराच पाठपुरावा केला, बरेच इथं येऊन घोषणा झाल्या, तालुका केले, पण तालुका काय आपला झालेला नाही. आपण बघितलं तर अनगर ठिकाणी शासनाने अप्पर तहसील दिलं. आपलं वैराग तर त्याच्यापेक्षा किती पटीनं मोठं आहे, तिथं द्यायला आपली हरकत नाही, पण वैरागला त्यांनी दिलेलं नाही. तर 2023 अप्पर तहसीलसाठी माननीय उपमुख्यमंत्री आपले माननीय अजितदादा पवार यांना मी पत्र दिलं होतं. कारण ज्यावेळेस मी 2019 आमदारकीला उभा होतो, त्यावेळेस अजितदादांनी इथं शब्द दिलता की वैराग तालुका करतो आणि वैराग नगरपंचायत आणि अप्पर तहसील करतो. पण दादाने त्यावेळेस नगरपंचायत केली आणि अप्पर तहसीलसाठी मी जे पत्र 2023 दिलं, त्याला उपसचिव यांना आदेश दिला की लवकरात लवकर प्रस्ताव दाखल करावा. पण काही कारणास्तव सरकार गेलं, दुसरं सरकार आलं. त्यावेळेस मी बराच पाठपुरावा केला, पण अप्पर तहसीलला आपल्याला यश आलं नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण हायकोर्टात याचिका दाखल करायची. तर मनीषा देसाई काळोखे यांच्यामार्फत आपण रिट पिटिशन याचिका दाखल केली आणि माननीय कोर्टाने रिट पिटिशन मान्य करून त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. तर मी कोर्टाचे आभार मानतो आणि शासनानंही आमच्या जे पिढ्या ह्यात गेलेला याचा विचार करून वैराग तालुका आणि अप्पर तहसील लवकरात लवकर करावं हीच मी त्यांना विनंती करतो. आणि तसं नाही झालं तर आपण परत एकदा हायकोर्टात याचिका दाखल करू आणि त्याच्यावर नाही झालं तर आपण सुप्रीम कोर्टात सुद्धा जाणार आहोत. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीषा दळवे काळोखे. आम्ही उपनगराध्यक्ष माननीय निरंजन प्रकाश भुमकर यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे रीट याचिका दाखल केली होती. रीट याचिकाचं कारण होतं की वैराग तालुका निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आणि अप्पर तहसीलचा प्रस्ताव हा कलेक्टरकडे पेंडिंग असणं. या दोन्ही गोष्टींची मागणी करताना आम्ही फक्त एकच मागणी केली होती माननीय कोर्टाला की या राज्य शासनाकडे जो प्रस्ताव पेंडिंग आहे तालुक्याचा, तो साधारणतः 2019 पासून आतापर्यंत पेंडिंग आहे. आणि जेव्हा पण एखादी ग्रामपंचायत तालुका निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करते, त्यावेळेस कायद्यानुसार निर्णय हा 6 वर्षांमध्ये घेतला गेला पाहिजे. पण कदाचित राजकीय अनास्था असेल किंवा आपला पाठपुरावा कमी पडल्यामुळे असेल, आपल्या तालुका निर्मिती झाली आणि नाही राज्य शासनाकडून त्यांच्या पातळीवरती काही निर्णय घेण्यात आले. त्या अनुषंगानं कैलासवासी स्वर्गीय DA भुमकर सरांनी आणि त्यांच्या काही सहवाशांनी 1964 पासून ते 2011 पर्यंत खूप सारी आंदोलने केली होती. सगळ्या अथॉरिटीजला लेटर देऊन पाठपुरावे केले होते. त्या लेटरनुसार 2011 मध्ये तहसीलदार बार्शी यांनी आणि SDO यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या काळामध्ये प्रस्ताव दाखल केला होता. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवला, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या.
पण त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्यांना 2011 पासून ते 2025 एवढा कालावधी लागला. 2025 मध्ये जिल्हाधिकारी ऑफिसकडून तहसीलदारांना त्या त्रुटींची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळेस तहसीलदार यांनी SDOंकडे त्या त्रुटींची पूर्तता करून नवीन फेरप्रस्ताव दाखल केला. तो फेरप्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी निवासी जिल्हाधिकारी जे आहेत सोलापूर यांच्याकडे तो फेरप्रस्ताव कन्सिडर करण्यासाठी पाठवला. पण तो फेरप्रस्ताव 28/1/2025 ला निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला, पण त्यानंतरही काही हालचाल झाली नव्हती. त्यानंतर त्या ठिकाणी अंदाजे 2-3 महिन्यांमध्ये त्यांनी काही त्रुटी आहेत किंवा आम्ही तुमचा प्रस्ताव नामंजूर करतोय किंवा आम्ही मंजूर करणार पण आम्हाला या गोष्टी पाहिजेत, म्हणजे या गोष्टींची माहिती द्या, हे होणं गरजेचं होतं. पण ती कुठली गोष्ट न झाल्यामुळे आपण निरंजन भूमकर यांच्या वतीने रीट याचिका दाखल केली. त्याच्यामध्ये फक्त 3 मुद्दे कन्सिडर केले, सगळ्यात महत्त्वाचे. पहिला मुद्दा होता की राज्य शासनानं 2019चा ग्रामपंचायतचा प्रस्ताव अजूनपर्यंत नामंजूर किंवा मंजूर काहीही केला नाही. दुसरा मुद्दा होता, ज्यावेळेस कुठलाही अपर तहसील निर्मितीसाठी तुम्ही त्याच सेम पिरियडमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तुमच्याच राज्यामध्ये दुसरे इतर तालुके फॉर्म करता किंवा दुसरे अपर तहसील बनवता, पण फक्त वैराग कदाचित राजकीय अनास्था असेल किंवा दुसऱ्या ज्या काही गोष्टी असेल त्यामुळे तो प्रस्ताव पेंडिंग राहतो, तर ही गोष्ट कोर्टानं कन्सिडर करून यांच्यावर इथल्या नागरिकांवरती खरंच अन्याय झालाय आणि यांना सोयीसुविधा ज्या भेटायला पाहिजे होत्या, कारण तालुक्यात झाल्यानंतर मूलभूत सोयीसुविधांमध्ये भर पडते, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा जास्त भेटतात, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणं म्हणजे बार्शीला जावं लागणार नाही किंवा कदाचित जे अंतर आहे म्हणजे जो आपण नकाशा प्रेझेंट केला कोर्टामध्ये, त्या नकाशामध्ये जे शेळगाव आहे, शेळगाव ते बार्शी किती अंतर आहे, मग दुसरं एखादं ठिकाण आहे तिथून बार्शी किती अंतर आहे, मग जर वैराग हे केलं तर वैराग हे मध्यवर्ती ठिकाण पडतं शेळगाव सारख्या गावांना. तर ती गोष्ट कन्सिडर करून मग माननीय उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरने राज्य शासनाला आदेश दिले की यांचा जो प्रस्ताव आहे पेंडिंग ते पूर्ण कन्सिडर करा, काही गोष्टी असतील काही नसतील तर त्या सगळ्या त्यांना सांगा, त्यांच्याकडून मागणी करा आणि त्याचा निर्णय 6 महिन्यांमध्ये कळवा. मग ते मंजूर करतील नामंजूर करतील तो त्यांचा प्रश्न. आणि दुसरं म्हणजे अपर तहसीलचा जो प्रस्ताव पेंडिंग आहे निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडं सोलापूरला, त्या प्रस्तावावरती 4 महिन्यांमध्ये त्यांनी निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.